पण उऱ्यापुऱ्या 25 वय वर्षामध्ये जो असंख्यांचा भगवान झाला तो धरती आबा, क्रांती सूर्य अशा अनेक वीरानामानं जगवला गेला तर भगवान पिढ्यांना घडवणारा जननायक बिरसा मुंडाजी. बिरसा मुंडा हे भारतीय इतिहासातील एक आपल्या आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान आहेत. विशेषतः आदिवासी समुदायासाठी आणि आजच्या तरुण पिढींसाठी त्यांचे जीवन आणि कार्य धैर्याचे प्रतीक आहे, जे सामाजिक न्यायासाठी आणि आजच्या तरुण पिढींना आपल्या हक्कासाठी लढण्यात संदेश पुरवते. बिरसा मुंडा यांनी भारतीय आदिवासी संस्कृती, जनजाती, अस्मिता, जल, जंगल, जमीन यासाठी वयाच्या केवळ 25व्या वर्षी आत्मबलिदान दिले आणि त्यांच्या या महान कार्याला आपल्या आदिवासी समाजाला एक नवी दिशा प्राप्त झाली. बिरसा मुंडा यांचे संघर्षमय जीवन आणि त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य कोणासाठी व्यतीत केलं तर ते आपल्या आदिवासी समाजासाठी. त्या काळात बिरसा मुंडांनी आपल्यासाठी किती त्रास सहन केला असतील हे आजच्या तरुण पिढीने तुम्ही आम्ही सर्वांनी समजून घ्यायला हवे. बिरसा मुंडा यांच्या विचाराने प्रेरित होऊन खऱ्या अर्थानं आपल्या आदिवासी समाजाचा विकास करायचा असेल तर विद्यार्थी मित्रांनो, आधी शिक्षण घ्या. विकासाला शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही. जर सतत सातत्य ठेवून शिक्षण घेत राहिले व आपल्या आदिवासी समाजाचा विकास करत राहिले तर नक्कीच आपला समाज हा पुढेच आहे, पण याच्यापेक्षा आणखी पुढे जाईल ही अपेक्षा आजच्या युवा पिढींकडून आपल्या समाजाची आहे. खरं तर इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत. हा आजपर्यंतचा सगळ्यात मोठा इतिहास आहे. भगवान बिरसा मुंडा म्हणतात की आपल्या समाजाचे भवितव्य हे आपल्याच हातात आहे. आपली संस्कृती, आपली रूढी परंपरा, आपली चालीरीती हे आजच्या युगात आपण खरंच सुरक्षित ठेवत आहोत का? हा प्रश्न आजच्या तरुणाईने स्वतःलाच विचारणे गरजेचे आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर दारू, ड्रग्स आणि इतर व्यसनांच्या आहारी जाऊन चमचमकत्या दुनियेत पडद्यावरील लोकांना आदर्श मानून लाईफस्टाईल बनवणाऱ्या तरुणाईने कधीतरी विचार केला पाहिजे की आपले आदिवासी समाजाचे दैवत जसे की तंट्या मामा भील, खाजा नाईक, राघोजी भांबरे, उमाजी नाईक, श्रीराणी दुर्गावती आणि ज्यांना आपण गर्वाने भगवान म्हणतो असे धरती आबा, क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या विचाराने प्रेरित होऊन यांच्या विचारांच्या रस्त्यावर चालून आजच्या तरुणांनी आपले जीवन घडवावे ही आज आपल्या समाजाची अपेक्षा आहे. खरं तर बिरसा मुंडा यांसारख्या दैवतांच्या विचाराने प्रेरित होऊन आपले जीवन घडवावे व सातत्याने त्यांच्या विचारांवर चालत राहणं हाच त्यांचा सर्वोत्तम आशीर्वाद आहे. मी शेवटी जाताना एवढं म्हणेल की धैर्य आणि चर्याने तू देशासाठी अस्मितेचे दिले भान. धैर्य आणि चर्याने तू देशासाठी अस्मितेचे दिले भान. धरतीचा देव तू देशासाठी दिले बलिदान. धरतीचा देव तू देशासाठी दिले बलिदान. अशा या महामानवाला मी माझा मानाचा मुजरा करतो व आपली सगळ्यांची रजा घेतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय आदिवासी, जय बिरसा.